नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळे मस्त आहेत ना? तर हा आहे तो माझा जुना व्हिडिओ आहे, म्हणजे दिपावळीतला, आपल्या ह्या वर्षी गेलेले दिपावळीतला 2025च्या दिपावळीतला हा व्हिडिओ आहे. म्हणलं चला होता शूट केलेला, म्हणलं चला शेअर करूया. हे माझे आहेत ते आई वडील आहेत, हे बहिणीचे मुलं आहेत, ती साईडला बसलेली बहीण आणि माझी आई आहे. तर ही मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि विराजची भाऊबीज चालली आता इथे साजरी करणे. आणि इथं निघालो आहोत आम्ही माझ्या माहेरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी, माझी बहीण, मी आणि बहिणीचे मुलं. आणि देवीचं मंदिर असं गावात नाही आहे, तर गावाच्या बाहेर आहे, म्हणजे शेतामध्ये असल्यासारखं आहे, म्हणजे सगळीकडून शेतं आहेत आणि मध्येच देवीचं मंदिर आहे. पण वातावरण बघा ना किती मस्त झालं आहे ना. असं वातावरण बघायला आणि अनुभवला नशीब लागतं, म्हणजे आमचं नशीब आहे. पण आता काही कारणामुळं ना प्रत्येक जणाला ह्यापासून दूर राहावं लागते, तसंच आम्हालाही दूर राहावं लागते ह्या वातावरणापासून. पण आत्ता कुठं समजते की नाही, हे वातावरण हा निसर्गच शरीरासाठीही आणि सगळ्यांसाठीच बेस्ट असा हा निसर्ग आहे. आणि ह्या निसर्गात जेवढे मुलं वाढतील तेवढेच स्ट्रॉंग होतील, एकदम कणखर होतील असं मला वाटते. किती निळसर असा आभाळ आहे आणि त्याच्या म्हणजे चौकून झाडे आहेत, मध्यभागी मंदिर आहे देवीचं. आम्ही लहानपणी ना इथं सतत यायचं, आम्ही मैत्रिणी लहान असायच्या आणि चिंचेचे झाडे, सीताफळाचे, रामफळाचे सगळी झाडे असायचे. मग त्याच्यामुळे ना आम्ही शाळेत सुटली किंवा शनिवार रविवारनं आम्ही इथं देवीच्या मंदिरापाशी यायचो. देवीच्या मंदिराची पूर्ण साफसफाई करायची. म्हणजे नाही का, आता इथं आल्यानंतर ना खूप अशा जुन्या आठवणी, मैत्रिणी असं म्हणजे खूप आठवतं. पण कसं असतं ना, ते दिवस राहत नाही आहेत. तर चला मग आलोत मी आणि माझी बहीण देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि घरूनच नैवेद्य वगैरे करून आणले होते, नारळ. आणि सहसा ना म्हणजे प्रत्येक गावच्या मंदिरातनं गर्दी नसते, कारण कसं ना प्रत्येकजण शेताच्या कामासाठी त्यांच्या कामासाठी गडबडघाईमध्ये जातात, मग त्यांना वेळ नसतो. तर त्याच्यामुळे आणि सिटीतल्या प्रत्येक मंदिरात जावं आपण, गर्दी तिथे बघायलाच भेटते 12 महिने. तर इथं स्वराज फोटो नारळ पण मी पाण्यासाठी पकडला होता ग्लास, पण पाणी काही सगळं सांडलं. विराजला पण दर्शन घेतलं, मी पण दर्शन घेतलं. इथं चाललं आहे थोडंसं फोटोशूट चाललेलं आहे, कारण वातावरण खूप मस्त होतं. असं वाटत होतं की आता इथून जाऊच नाही, इथंच जेवण करावं आणि इथंच झोपावं असं वाटत होतं. पण काय असतं ना, मी माहेरात जास्त दिवस राहते